24 हा दिवस हा सर्वांच्या पराक्रमाचा दिवस आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा परिणाम आहे. आणि 6 भाषामध्ये म्हणजे जो अखंड विश्वामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत त्या भाषांमध्ये 6वा नंबर हा आपल्या भाषेचा लागतो. आणि तरी मराठी भाषा ही 6व्या नंबर. हे तेलुगू, तमिळ, मल्याळम, संस्कृत याच्यानंतर येणारी आपली भाषा. आणि ही या भाषामध्ये हा जो आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचं कारण असं की याच्यामधून झालेली भाषांतर आमचे माननीय गुरुवर्य पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आम्हाला नेहमी शिकवतात, सांगतात, अरे या सर्वांना जर तुम्हाला काही करायचं असेल ना, मराठी गौरव दिन साजरा करायचं असेल तर तुम्ही या सर्व मंडळींना ना लिहिते करा, लिहायला काहीतरी सांगा, त्यांना 4 ओळी का असे ना लिहायला सांगा. आणि हे ज्यावेळी ते शब्द एकत्र येऊ ते या ठिकाणी काहीतरी त्याच्यातून निर्माण करतील साहित्याला, ते साहित्य म्हणजे त्याला त्या ठिकाणी तो गौरव दिनास पात्र आहे. आणि असा हा गौरव दिन जो आहे तो मराठी माणसाने, आपण ज्यावेळी कुठेही जातो त्यावेळी आपणच कधी कधी काय करतो, स्वतःला आपल्याला काहीतरी वेगळं म्हणजे कोणीतरी म्हणायला पाहिजे म्हणून इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतो का. आपण या महाराष्ट्रामध्ये आपण जर कोणी इंग्लिश बोलत असेल तर त्याला सांगायचं त्याला काहीच बोलायचं नाही, आपण मराठीतच बोलायचं. तो किती इंग्लिशमध्ये कोकणू दे, आपल्या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी बोललं पाहिजे, नाही तर तुम्ही महाराष्ट्रात राहायचं नाही. आमची राजभाषा आहे ती. राजभाषा कशासाठी आहे तर म्हणजे राजभाषेचा जो दर्जा आहे तो दर्जा आपणच का हिंदी सुरू करायचं. आम्हाला हिंदीबद्दल म्हणजे आमचा तिरस्कार नाही, कारण आम्हाला जे आमच्यावरची संस्कृती आहे, संस्कार आहे, परंपरेने ऋषी परंपरा आहे, गुरु परंपरा आहे, या सगळ्या परंपरेने आपल्याला संस्कार दिले. आम्ही कोणाला द्वेष करत नाही, आमच्या मनात कोणाबद्दलही असूया नाही, पण तुम्ही आम्हाला डिवचू नका. तुम्ही आमच्या महाराष्ट्रात येताना व महाराष्ट्रात येता राहा गुण्या गोविंदाने, तुम्हाला जसं येईल तसं मराठी बोला. आम्ही असं म्हणत नाही आमच्यासारखं एकदम शुद्ध प्रमाण भाषेमध्ये सगळं मराठी बोलावे. आमचे गुरुजी आता मगाशी पुढे गेलेले, इतकं चांगलं संस्कृत विद्यापठन त्यांनी केलेलं आहे, दीक्षित शास्त्री. तर त्याने काय म्हणजे त्यांची जी भाषा बघ, संस्कृत भाषेची वाणी, आणि ज्याच्याकडे संस्कृत भाषा ही त्या ठिकाणी जो बोलू शकतो तो शब्दात आपल्या जिल्ह्याला जे ओळण आहे. आणि जो संस्कृत भाषा ही आपण नेहमी परदेशातले लोक येतात, मराठी शिकतात आपल्याकडे, आणि संस्कृतचे विद्वान पंडित होऊन तिकडे जातात. आणि आपण मात्र आपल्याला रोजचं मिळतं ना मराठी आणि संस्कृत. आपलं काय, आपण उघडल्याबरोबर मराठी बसा या, म्हणजे जिथे जातो तिथे मराठी तू आता सांगणार, तसं आपण आपण याचा त्या ठिकाणी चाणाक्षपूर्ण अगदी तीक्ष्ण निरीक्षण करून आपण स्वतः सुरुवात करताना मराठीत करा. मराठी भाषेच्या विषय मराठी किमान बोलावंच, पण शक्यतो इंग्रजी शब्दांचा वापर अपरिहार्य असेल तर ठीक आहे, परंतु आमची मराठी जी आहे ती कुठेही कमी नाही, ती ज्ञानभाषा आहे. मराठी आमची ही ज्ञानभाषा आहे. आणि ज्ञानभाषेचा जो दर्जा आहे ती भावच अशी भाषा आहे ज्या भाषेमध्ये अर्थ अनेक आहे, ज्या भाषेमध्ये बोलताना गोडवा आहे, ज्या भाषेमध्ये मृदुलपणा आहे, ज्या भाषेमध्ये इतकं सुंदर असं संगीत आहे. आणि संगीत निर्माण केल्यानंतर आपल्याला इतका आनंद, परमोच्च आनंद देणारी आपली मराठी भाषा आहे. तर मराठी भाषेवरती जर बोलायचं झालं तर आपण आपल्याला काहीतरी निश्चितपणे आपली काहीतरी मर्यादा आपण घेतली पाहिजे. तर मर्यादा मी काय करेन, रोज उठल्यावर सकाळपासून पहिले उठल्यानंतर मराठी माझ्या भाषेला हात मारेल, मराठी चांगली गीतं माझ्या कानावर पडावी म्हणून मी काहीतरी टीव्हीचं जे काहीतरी सेटिंग करून ठेवले, संस्कृतचं काहीतरी माझ्याकडे कानावरती पडायला पाहिजे म्हणून मी करेन.
आणि हे सर्व करणे मला मला स्वयंसिद्ध आहे. आणि जर आपण एवढं केलं ना, एवढे आज जे आपण एवढे मूलभर लोक समजा आपण आहोत, पण मूलभर लोकांचा चमत्कार जो आहे ना, तो चमत्कार हजारो लाखो लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल. आज खरं म्हणजे मला वाटलं होतं कदाचित पाटकर साहेब की आजच्या मराठीसाठी एकदम भरगच्च सगळं हॉल भरलेला असेल, पण काही हरकत नाही. मगाशी बोलल्याप्रमाणे हे जे आले ते अस्सल आहे, अभिजात आहे, याचे विचार अभिजात आहे, पवित्रता आहे तुमच्या विचारामध्ये. आणि ही पवित्रता असल्यामुळे आपण इथे आलो आणि ही पवित्रता कायम ठेवू. आपण निश्चितपणे आपल्या संवादाची सुरुवात मराठीतून करायची. एखाद्याने हिंदीत केली तरी आपण अगोदर पहिलं मराठीत बोलायचं. एखाद्याला कोणाला तरी अभाषिक मराठी माणसाला एखादा आपण चीफ गेस्ट म्हणून बोलवलं तर त्याला सांगायचं, बाबा रे हे आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही तुम्हाला चीफ गेस्ट बोलवतो, पण तुम्हाला जशी येईल तशी मराठीत मी बोला. आणि हे ज्यावेळी वळण लागणार ना, कोण व्हीआयपी कोणी नाही आपल्या महाराष्ट्रात, आपण सोडून कोणी व्हीआयपी नाही. साहेब बरोबर आहे. आपण आपला महाराष्ट्र, आपली मराठी, आपली मायबोली. आणि म्हणून तुम्हाला सांगेल, काल मी सावंत सर, आमचे बबन येरम, आम्ही कुठे जायचं झालं तर तिघेजण ठरवतो. ते माझ्याकडे येतात, माझ्याकडे आपण येऊन आपण सगळेजण जातो. आम्ही काल मठाच्या ऑफिसमध्ये गेलो. महाराष्ट्र टाइम्स में मायबोली चा कार्यक्रम आयोजन केले. काय कार्यक्रम, किती जणांनी बघितला? तिथे बसलेले हातवरती करा, कोण नाही. तुम्ही बघितलं? हा, दरवर्षी असतो. 25-26 नाही, 24-25-26 दरवर्षी लक्षात ठेव. 3 दिवस असतो. आणि हा कार्यक्रम बघितल्यानंतर आणि काल महाराष्ट्र गीत आणि ते आपले कविवर्य पालव ना, सावंत पालव ना, ते गीतं कोणी लिहिली? ते परमेश्वर रावने गायली ती. आणि हां, शिवस्वराज्य गाथेची जी गीतं सादर केली ना, आम्ही ज्यावेळी बघत होतो त्यावेळी आमच्या डोळ्यातून मराठीसाठी असलो इतकी भावप्रधान गीतं, वीरश्री होती. आपल्या मराठीमध्ये वीरश्री आहे. आपला पोवाडा वाजला की आपल्याला एकदम वीरश्री येते. कुठल्या भाषेमध्ये असं आहे काय? इंग्रजीमध्ये असे एखादं सांगा बघू, जेणेकरून त्या ठिकाणी वीरश्री निर्माण होईल, वीर म्हणजे रस निर्माण होईल, करुण रस निर्माण होईल. आहे का? ही भाषा आमच्यासाठी निर्जीव आहे. आम्ही असा तिरस्कार करत नाही, ती फार महत्वाची नाही. आम्हाला इंटरनॅशनलला जाण्यासाठी इंग्रजी कंपल्सरी आहे, आम्हाला माहिती. आणि म्हणून आम्ही मराठी भाषिक आहोत, ते आम्ही इंग्रजीमध्ये कधी कमी पडणार नाही. कारण आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेले आहोत. आम्ही कुठे कमी पडलो? आम्ही कॉन्व्हेंटला गेलो नव्हतो. कुठे कमी पडलो? तो मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचा विद्यार्थी शिक्षणाधिकारी होतो. साधी गोष्ट आहे का? शिक्षणाधिकारी होणं म्हणजे तसं कठीण भाग आहे. पण आमच्या मराठीने आम्हाला तो मान दिला मिळतो. आम्ही मराठीवर प्रेम केलं. आम्ही मराठीवरती आज मला अभिमानाने मी सांगतो, पाटकर साहेब मी कोकणातल्या म्हणून सांगतो तुम्हाला, मी अभिमानाने सांगतो, मी जर BA ऑनर्स आणि MA नसतो ना तर मी अमेरिकेत जाऊ शकलो नसतो. माझी काय एवढी आर्थिक परिस्थिती नव्हती. कोकणातून येणाऱ्या मुलाची काय आर्थिक परिस्थिती असणार. पण मी सांगतो तुम्हाला, या मराठीने मला ना अमेरिका दाखवली. आमचे आयुक्त म्हणाले, हे पाटक साहेब की डॉक्टर तुम्ही अमेरिकेला जा पहिल्या विश्व साहित्य परिषदेला. तर ते संमेलन मला अटेंड करायला मिळालं. सगळा खर्च मुंबई महानगरपालिकेने केला. एवढा 5-7 लाख रुपये खर्च आपल्यासाठी करणं हे काही कमी झालं का? हे कोणामुळे? पण मराठीमुळे. आपण मराठीमध्ये चांगलं काम केलं, चांगलं आमचे विचार पक्के केले, आईचं दूध आम्हाला मिळालं, मायपोलीचं दूध मिळालं, त्याच्यामुळे आम्हाला चांगले परिपक्व आमचे विचार झाले. आणि आज आपण एवढं त्या ठिकाणी करतो ना,
फॅड आलेलं आहे की इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर काय प्रकार होतो, काय बदल होतात, काय चमत्कार होतात. फक्त इंग्लिश मिडियमचं काय इंग्लिशमध्ये पाहिजे, मराठी नको. आमच्या मुंबई महानगरपालिकेचे आताच बघा दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री आणि आजच घोषणा केली आता 25% मुलं आपली वाढतील. आता कशी वाढतील ते माहिती नाही, पण ते म्हणाले 25% आता वाढणार आहेत मुलं. आता जर असं आमच्यासारख्यांचा चांगला विचार घेतला, विचार विनिमय केला तर आम्ही सांगू शकतो कशी मुलं वाढू शकतील. आमच्यासाठी काहीतरी रोल मॉडेल ठेवा तिथे. सांगा की आम्ही मराठीमध्ये गेलो, मराठी गिरवली आणि दुबईला सुद्धा गेलो. या म्हणजे 2 तर मला त्या ठिकाणी या विश्वसंमेलनं मला मुंबई महानगरपालिकेने गिफ्ट केली आणि मी त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा खरोखर आभारी आहे. कारण मला 2 तर म्हणजे 2 देश बघायला त्या मराठीने, आणि मी म्हणून मराठी भाषेचा गौरव जास्त करतो. मराठी भाषा ही आमची का थोर आहे त्याचं कारण ते, मी जर काही कविता लिहिल्या नसत्या, मी जर काही लेखन केलं नसतं, मी जर काहीतरी मराठीतून काहीतरी भाषा दिली नसती, मी जर काही स्पीचेस केली नसती तर मला कोणी ओळखलं असतं. ह्या मराठी माझी ओळख आहे, आयडेंटिफिकेशन माझी ओळख म्हणजे मराठी आहे, मी मराठी आहे. आणि प्रत्येकाने ठासून जायला पाहिजे की आपण त्या ठिकाणी एखाद्या इंग्रजी फाटफाट बोलणाऱ्याच्या समोर आपण त्या ठिकाणी हे करावं की बाबा नाही. तर मला त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे हे नॉलेज असं नाही. नॉलेज जे आहे तुमचं परिपक्वता जी आहे ती परिपक्वता दुसऱ्याचं अनुकरण करून नाही मिळत. त्या परिपक्वतेसाठी स्वतः खूप मेहनत घ्यावी आणि आपण एकदम स्थिर राहायला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो गेली 20 वर्ष मी कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये काम करतो. मी आमचे मधु मंगेश कर्णिक म्हणजे पद्मश्री भाई म्हणतो आम्ही त्यांना. तर मधुभाई म्हणजे आमचं सगळं साम्राज्य आहे, पितामह आहेत आमचे. आणि या पितामहांच्या बरोबर आम्ही राहून त्या मराठीचा आम्हाला त्या ठिकाणी खरोखर आम्हाला मराठी म्हणजे आमची मायबोली झाली, आमची रोजची भाषा झाली. त्या भाषेने आम्हाला खूप दिले आहेत, धन दिलेलं आहे, पैसा दिलेला आहे भाषेने. खूप पुस्तकं काय चांगली आपण लिहू शकतो. आणि प्रभू हे लेखक चांगले अग्रहार एवढे चांगले लेखक आहेत की ते कधी पुढे करणार नाही. पण त्याच्यात 3 पुस्तकं झालेली. पहिल्या पुस्तकाला मला बरोबर प्रकाशनला, नंतर ते मला विसरले पण राहते. पण ते प्रकाशन काय सुरुवात झालं त्यांचं. तुम्हाला मी कोकण साहित्य मराठी परिषदमध्ये घेतो, मी तुम्हाला मेंबर करून घेतो. आणि म्हणून हे सर्व जे आहे ना ते सर्व आपण मराठीचं जाणता पाहिजे. आज आपण काय शपथ घेऊया मराठीमध्ये. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या निदान नातवंडांना पतवंडांना इंग्रजीमध्ये पाठवला तरी तुमच्या सहवासात ठेवा. मराठी पहिले एक तरी श्लोक म्हणायला शिकवा, एक तरी श्लोक मराठी शिकवा किंवा एक तरी संस्कृतमध्ये शिकवा. त्याचा उपयोग असा होईल त्या लहान मूल म्हणजे मातीचा गोळा हो, मातीचा गोळा. त्याला जसा आकार द्यावा ना. आम्ही शिक्षण शास्त्रातली माणसं, आम्ही म्हणतो कुठलाही माणूस कमी नाहीच. हे आमच्याकडे एखादा दगड आला ना तरी त्याला आम्ही त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याचं रूपांतर फुलात करू शकतो. दगड आला तर कारण कसं आहे, कुठलाही माणूस रखरख नसतो, कुठलाही माणूस त्याचा IQ कमी नसतो, कुठल्याही माणसाचं म्हणजे विचारशक्ती कमी नसते. त्याला मिळालेलं वातावरण त्याला चांगलं मिळालं. रस्त्यावरच्या मुलांना जर आपण त्या ठिकाणी एखादी संस्था म्हणून त्यांना आपण जर घेतलं, त्यांना जर मार्गदर्शन केलं तर त्यातून सुद्धा IAS अधिकारी होऊ शकतात. कारण ते जे प्रॉडक्ट जरी आपल्याला वाटलं रॉ तर ते रॉ नाही राहत, त्याला त्या ठिकाणी आपण चांगलं करू शकतो. म्हणून मातीचा गोळा आहे मूल म्हणजे. आणि मुलाला ज्यावेळी हे संस्कृत बोलायला ज्यावेळी शिकवतो, छोट्या बछड्यांना शिकवतो ना, त्यावेळी त्यांची जी जिव्हा आहे, जीभ आहे, त्यांची बोलण्याची पद्धती आहे ती हळू. आणि कुठल्याही आईने किंवा मातेने तुमच्या सुनामीला असेल फॉरेनला तर सांगा, डॉक्टर किर्लोस्करांना म्हणाले मी जाणार आहे अमेरिकेत, आता हे लेक्चर घेऊन जाणार आहे, तुम्हाला बोलवले तिथे. तर तिथे मी जाणार आहे, सॅन मोजेला जाणार आहे. तर तिथे सांगा की या मुलांना बोबडे बोलू नका, त्यांना शुद्ध मराठी भाषेतच बोला. ही मुलं लवकर शिकतात.
आणि आपण बोबडे बोलत राहिलो ना, तर त्या मुलांच्या मध्ये जो बोबडेपणा जो आहे किंवा तो उच्चारातील जो फरक आहे, तो फरक जाणवतो आणि त्या मुलांना ती भाषा अवगत करायला कठीण होते. मग बोलायचं सरळच बोला, बाळ इथे ये, बाळ तिथे जा. छोटी छोटी वाक्य तयार करा आणि जर त्याने असं केला तरी माझी मराठी त्या मुलांसाठी समृद्ध राहील. ती निश्चितपणे नाही भरभरून. आणि एकदा का आपल्याला मराठीमध्ये आपले विचार पक्के झाले, आपण ते इंग्रजीमध्ये कुठल्याही लँग्वेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. असं नाही आहे की मला पण मराठीत तर समजायला पाहिजे ना कुठले माझे विषय, तर मी काय बोलणार आहे ते मला तरी कळलं पाहिजे किंवा मी काय वाचलं किंवा मी जर आता त्या ठिकाणी हे केलं, एखादं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मी वाचली, तर ती मला समजायला तरी पाहिजे ना काय वाचली किंवा काय. हे जर जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकणार नाही. आणि म्हणून जो एक गरुडचा मुलगा जो आहे तो मुलगा पद्मश्री होतो आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे दैवत आहे. आज महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आपलं तेच आहे, रोज त्यांचं नमन करावं, रोज त्यांना वंदन करावं. असे आमचे मधुबाई आहे. त्या मधुबाईंनी आत्ता बोलीभाषेचे पुस्तकाचं प्रकाशन केलं. ते बोलीभाषा म्हणजे आपल्या त्या 9 साधारण बोलीभाषा आहे. 9 बोलीभाषेतून एक मराठी झालेली आहे. तर त्या बोलीभाषेतील जे शब्द, उच्चार, संस्कार हे कसे झालेले आहेत, प्राकृत पद्धतीने आलेले. पण हे सर्व येताना प्युरिफाय होऊन येतं ते बघ मराठी. आणि म्हणून हे मराठी भाषेचा गौरव आपण एक शपथ घ्यायला पाहिजे की आपण जे काही त्या ठिकाणी दैनंदिन व्यवहार करतो मराठीत करायचा, दुसऱ्याच्या भाषेबद्दल आदर बाळगायचा, दुसऱ्याबद्दल आदर बाळगायचा. रेल्वेमधून जात असताना एकदा त्याने कोणीतरी त्याला विचारलं की हिंदीमधून विचारलं, तर त्याला उत्तर द्यायला काही हरकत नाही. पण परंतु असं नाही की दुसऱ्यांच्या भाषेची टिंगल करणे, कारण ती आपल्याकडे आलेली आहे, ती आपली सदनता आहे. आपल्या भाषेवरती, मराठी भाषेवरती खूप दिव्यातून आलेली आहे भाषा. ठीक आहे, साधी भाषा नाही आलेली आहे. मराठी भाषा ही इतक्या म्हणजे परंपरेने आलेली आहे. त्या परंपरेला फार मोठा इतिहास आहे. तो इतिहास सांगायला 2 दिवस तरी मला पुढे पडतील, एवढा मोठा इतिहास आहे. आणि त्यामुळे शालिवाहन पासून शिवाजी महाराजांनी, तुम्हाला ही माहिती आहे का, आपल्या शिवाजी महाराजांनी जो त्या ठिकाणी राज्यकारभाराचा राज्यकोश तयार केला होता, शब्दकोश. किती लोकांना माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? 10,000 शब्द होते त्याच्यामध्ये, जे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी. म्हणून शिवाजी महाराज हे खरं म्हणजे त्याने एक विश्वकोश तयार करायला केला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जाणता राजा शिवाजी महाराज, हे शिवाजी महाराजांनी एक शब्दकोश का केला, तर पारसी आणि अरबी शब्द जे आहेत ते पारसी आणि अरबी शब्द हे या ठिकाणी आवर घेतो. मी तेच बघत होतो, तुम्ही कधी लिहिता मला म्हणून. पण मला आता एक यायला काय हरकत नाही, वेळे अभावी बोलतो. पण हा मुद्दा मी हे करतो, काही घाबरू नका. मी असा माईक भेटला की एकदम हातात धरून नाही गेलो, मी ताबडतोब फिरतो. तर शिवाजी महाराजांनी जाता जाता एक घेऊन आपल्या शिवाजी महाराजांनी मराठी सत्तेचा विकास आणि मराठी राज्य अतिशय चांगुलपणाने शिस्तबद्ध व्हावं यासाठी एक चांगला त्या ठिकाणी हे केला होता, तो व्यावहारिक शब्दकोश. याच्यामध्ये 10,000 शब्द कमी नाही. आणि हा 10,000 शब्दांचा कोश ह्याप्रमाणे मराठी रयतेला त्याचा उपयोग झाला. आणि म्हणून मराठी भाषा ही समृद्ध आहे. मराठी भाषा आपली आहे की आम्ही या मराठी भाषेचा आदर करायलाच पाहिजे. आणि या मराठी भाषेने आपल्याला भरपूर काहीतरी दिलेलं आहे. या मराठी भाषा जे आज आपण बोलतो, ऐकतो, जे संस्कार मनावरती होणारे जे आहे ते त्या निश्चितपणे पातिव्रताचे आहेत. पतिव्रता जी आहे, आमची मराठी पतिव्रता आहे, ती अभिजात आहे. आणि अभिजात असल्यामुळे तिला मी वंदन करतो. जय हिंद, जय